या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही. आणि ज्या दिवशी कुणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता. त्यामुळं घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके, 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्ही. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी. तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं का? धनुभाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवॉर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकताई, तुम्हाला माणसं जमत नाही. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर, आमची औलाद जी हुजूर करणारी नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही, आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही. भले राजकारणाच्या बाजूला जाऊ, परंतु पंकुताई, तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात. याचं उत्तर द्या काय असेल. देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा मी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्या? किमान